बसा. थँक्यू सर. डिपार्टमेंटला आहेत वाटतं. येस सर. ओके. सगळ्यात पहिले आहे ना, आपण थोडी फॉर्मॅलिटी पूर्ण करूया. येस सर. तुमचं 10वी कधी झालं? सर 2011 मध्ये. 11 मध्ये. 12वी 2013 मध्ये. बापरे, तुम्हाला 10वीला 96% मार्क्स होते. येस सर. अरे वा, खूपच चांगले मार्क्स होते. थँक्यू. 12वी 78%. बरोबर. येस सर. कशामुळे कमी आले 12वीला? सर 10वी पर्यंत मला मराठी मीडियम मध्ये होतो. 11वी 12वीला सायन्स घेतल्यामुळे थोडा इंग्लिश प्रॉब्लेम असल्यामुळे कमी पर्सेंटेज. अच्छा. आणि मग तुमचं बीटेक झालं का? येस सर. कुठं? सर गुरु गोविंद सिंग इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी नांदेड. SGGS ला? येस सर. अच्छा. विद्यापीठ कोणतं आहे तिथं? सर स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड. कधी झालं? 2017 बरोबर. येस सर. कुठे जॉब वगैरे केलाय? नाही सर, जॉबसाठी प्रयत्न केले, परंतु काही कमी पगार वगैरे असल्यामुळे मी स्पर्धा परीक्षेकडे वळलो. अच्छा. किती पगार अपेक्षित हे होता तुम्हाला, ऑफर होत होता? 15 ते 20 हजारापर्यंत सर पेमेंट मंथली भेटत होतं, पण त्यामध्ये ज्या बेसिक गरजा आहेत उदरनिर्वाह, ते मला असं वाटेल की भागणार नाही. त्यामुळे मी आणि त्यात माझं टॅलेंट कुठेतरी वाया जाईल, त्यामुळे मी सर कुठे केलंय का पण जॉब वगैरे ट्राय केलता का तुम्ही? प्रयत्न केले सर. बरं बरं, ठीक आहे. हे सरदार गुरु गोविंद सिंग जी कोण होते? सर शीख समाजांचे 10वे गुरु म्हणून त्यांना मानलं जातं सर. त्यांनी शीख समाजासाठी अतुलनीय कार्य केलेले आहे. ज्याप्रमाणे गुरु ग्रंथ साहिब हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. यापूर्वी शीख समाजामध्ये जे शिखांचे गुरु होते त्यांना मानलं जायचं, पण गुरु गोविंद सिंग नंतर गुरु ग्रंथ साहिब यालाच गुरु मानलं जातं. स्वामी रामानंद तीर्थांविषयी तुम्हाला काही माहिती आहे? हो सर. काय माहिती आहे त्यांच्याविषयी? स्वामीजींचं मूळ नाव काय होतं? सर स्वामीजींचं मूळ नाव व्यंकटेश भगवान खेडकीकर असं आहे. अच्छा. त्यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये म्हणजे स्टेट काँग्रेस ऑफ हैदराबाद मार्फत कार्य केलेले आहे. तसेच त्यांनी शैक्षणिक सामाजिक क्षेत्रामध्ये पण कार्य केलेले आहे. अच्छा. तिथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची स्थापना कधी झाली? सर 17 सप्टेंबर 1994. 94. येस. किती जिल्हे आहेत विद्यापीठाच्या कार्यकक्षेमध्ये? सर 4 जिल्हे. कोणते कोणते? नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली. अच्छा. 4 जिल्हे नाही का? ते जुनं जे हैदराबाद संस्थान होतं त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रदेशांचा समावेश होता? सर सध्याच्या मराठवाड्यामध्ये उस्मानाबाद, मराठवाडा रिजन पकडू. आणखी सर हैदराबाद बेल्ट आणि त्यानंतर कर्नाटकमध्ये गुलबर्गातला बेल्ट. गुलबर्गा, बिदर तो भाग. येस सर. तेलंगणाचा भाग. येस सर. विदर्भाचा भाग होता का? सर विदर्भातील 2 जिल्हे म्हणजे यवतमाळ बरोबर ना सर? ठीक आहे. आता सध्या काय करता तुम्ही? सर पोलीस उपनिरीक्षक म्हणून गडचिरोली जिल्ह्यातील उपपोस्ट दामरांचे ते कार्यरत आहे. म्हणजे PS आहेत तुम्ही? येस सर. म्हणून चेस्ट सल्यूट केला का? येस सर. ओके. कधीपासून आहे? सर 2020 पासून पोलीस प्रशासनामध्ये कार्य करतो. बरं. तर पहिली पोस्टिंगच आहे का तिथं? येस सर. किती वर्ष झाले गडचिरोली? सर साधारण 1.5 वर्ष झाले सर. 1.5 वर्ष झाले. अच्छा. कुठं आउटपोस्ट काय? उपपोस्ट दामरांच्या. कुठं आलं ते? SDPO कोणत्या? जिमलगट्टा डिव्हिजन सर. जिमलगट्टा. अच्छा. आपलं तुम्हाला नक्षलवादावर विचारलं तर चालेल? येस सर. ओके. तुम्ही कधी सामना केला का? हो सर. नक्षलवाद्यांसोबत फायरिंग झालेली आहे. फायरिंग झालेली आहे. अच्छा. ठीक. काय समस्या आहे नेमकी नक्षलवादाची आणि गडचिरोली जिल्ह्यातच का पसरली? सर गडचिरोली जिल्ह्यामध्ये पसरण्यामध्ये सर टोपोग्राफी एक मेन रिझन. त्यानंतर ज्या भागापर्यंत शासन पोहोचलेलं नाहीये
आणि ज्या भागामध्ये अनडेव्हलपमेंट राहिलेले आहे त्या भागामध्ये नक्षलच्या मुवमेंटचं मेन टार्गेट राहिलेलं आहे. त्यामुळे गडचिरोली असेल किंवा जो रेड कॉरिडॉर बेल्ट आपण म्हणतो, छत्तीसगड असेल, काही गोंदियाचा भाग असेल, मध्य प्रदेशचा काही भाग असेल, झारखंडचा भाग असेल, त्याच्यानंतर ओडिशाचा काही भाग असेल, या भागामध्ये ते पसरलेलं आहे. अच्छा, कोणी सुरू केली होती नक्षल चळवळ? नक्षल चळवळ ही चारू मुजुमदार आणि कानू सन्याल यांनी नक्षलवादी या गावातून चालू केली. तिसरे नेते सांगता येतील? जंगल सन्याल, जंगल संथाल तिसरे नेते. नक्षलबारी कुठं आलं भारतात? सर नक्षलबारी हे वेस्ट बेंगॉल वेस्ट बेंगॉलमध्ये आहे, दार्जिलिंगच्या जवळ. पण आता वेस्ट बेंगॉलमध्ये नक्षल मुवमेंट नाही दिसत. हो सर. काय कारण आहे सर? तुम्ही बघा, वेस्ट बेंगॉल असू दे, तेलंगणा असू दे, की जे की हायली अफेक्टेड स्टेट्स होते, तिथं आताही नक्षल मुवमेंटचं तीव्रता कमी दिसते. काय कारण आहे सर? फॉरेस्ट झालेलं प्रमाण कमी, त्यासोबत त्या भागातील डेव्हलपमेंट, त्या भागातील पोलिसांचे ऑपरेशन्स, या सर्व भागामुळे तेथील नक्षलवाद कमी प्रमाणात झाले. अच्छा, पोलिसांचे ऑपरेशन्स. येस सर. फक्त पोलीस ऑपरेशन मुळे कमी होईल काय? नाही सर, पोलीस ऑपरेशन प्लस स्टेट गव्हर्नमेंट मध्ये इथील जे डिपार्टमेंट्स आहेत त्या सगळ्यांच्या कोलॅबोरेशन इफेक्टिव्हली काम केलेलं आहे त्यामुळे. अच्छा, आंध्र प्रदेशमध्ये कोणती संघटना होती नक्षल संघटना? सर पीपल्स वॉर ग्रुप. कोण होते संस्थापक? सर कोंडापल्ली सीताराम. वा, छान माहिती आहे तुम्हाला. थँक्यू. तुमचे जे एसडीपीओ डिव्हिजन आहे त्याच्यामध्ये किती गावं असतील? सर साधारणतः 70 ते 80 गाव. 70 ते 80 एक्झॅक्टली नाही सर, पण अंदाज, कारण प्रत्येक एओपीच्या अंदर साधारणतः 12 ते 15 गाव राहतात. बरं. आणि एसडीपीओच्या हद्दीमध्ये 5 तसे एओपी आहे. अच्छा, तुम्ही या भागामध्ये 1-1.5 वर्ष झाले. येस सर. आम्हाला हे सांगितलं तिथल्या भागातल्या आदिवासींच्या समस्या काय? सर आदिवासींच्या मूळ समस्या म्हणजे आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधांचा अभाव, या बेसिक सुविधांचा अभाव आहे सर त्यांच्या सर्व समस्या. अच्छा, नक्षलवादी चळवळीला या भागात समर्थन मिळण्याची काय कारण असतील? सर या भागामध्ये शासन त्या प्रमाणात पोहोचलेलं नाहीये. त्या भागातील लोकांमध्ये असलेलं इलिटरेसीचं प्रमाण आणि जो फॉरेस्ट डेन्स कव्हर आहे त्याच्यामुळे नक्षलवाद्यांना त्या भागामध्ये आदिवासी लोकांसोबत जो कनेक्ट करता येतो तो सोप्या प्रमाणात होता ऍज कम्पेअर टू ऍडमिनिस्ट्रेशन. लँग्वेजचा भाग असू शकेल? हो सर, लँग्वेजचा भाग आहे ना. हो सर. तुम्ही थोड्या वेळाखाली रेड कॉरिडॉर हा शब्द त्याला रेड कशामुळे? सर नक्षलचा जो मेन एल आहे की बाबा क्रांतीच्या साह्यानं सत्ता हस्तगत केली जाते, त्यावरून त्यांनी रेड कॉरिडॉर नाव दिलं, म्हणजे रक्तरंजित क्रांती. अच्छा, कोणता भूप्रदेश आहे त्याच्यामध्ये? सर झारखंड काही बेल्ट, त्यानंतर ओडिशाचा, छत्तीसगड, मध्य प्रदेशचा, महाराष्ट्राचा काही बेल्ट आणि तेलंगणाचा काही बेल्ट. अच्छा, ओरिसामधले 2 जिल्हे सांगते? सॉरी सर, सध्या आठवत नाही. रायगड आणि मलकानगिरी. थँक्यू सर. ओके, ठीक आहे. आता बघा, तुम्ही बरेच दिवस झाले या भागामध्ये आहे, 1-1.5 वर्ष झालं. तुम्हाला काय वाटतं, या चळवळीचं निर्मूलन शक्य आहे का? हो सर, निर्मूलन आहे सर शक्य. कसं करता येईल सर? काय तुम्हाला समजा, तुम्हाला एक विचार, कारण तुम्ही फील्डवर काम केलं, कसं शक्य आहे? सर डेव्हलपमेंटच्या मार्गातूनच आपण या भागातील निर्मूलन दूर करू शकतो सर. त्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न केले जातात. केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल आणि त्यातील जिल्हा प्रशासन असेल, हे वेगवेगळ्या उपक्रमामार्फत तेथील समुदायापर्यंत पोहोचून त्या भागामध्ये विकास करण्याचा प्रयत्न करतात. लोक प्रतिसाद देतील का? हो सर. तुम्हाला देतात का लोक प्रतिसाद? सर आमचा जो आहे तो मूळ कोर नक्षलचा भाग असल्यामुळे काही प्रमाणात प्रतिसाद भेटतो आणि काही जे लोक आहेत जे नक्षल विचारसरणीने प्रभावित, त्यांना आम्ही कन्वर्ट म्हणजे सरकारच्या योजना विकास त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही आमच्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहोत. अच्छा, तुमचा जो भाग आहे तो कोर भाग आहे? येस सर. अच्छा, बरोबर ना. कोणत्या महाराष्ट्र शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या अशा कोणत्या योजना आहेत जे नक्षल वेलफेअरसाठी आहेत? सर जर एखाद्या नक्षल आत्मसमर्पण केलं तर त्यासाठी नक्षल आत्मसमर्पण योजना आहे. त्यासोबत जर एखादा आरोग्याच्या स्कीम असतील
तर त्याच्यासाठी आपण प्रोजेक्ट सशक्तच्या मार्फत आपण आरोग्याच्या स्कीम त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. आता काय करा, 1 किंवा 2 योजना मॅडमला समजावून सांगा बरं. मॅडम, प्रोजेक्ट कृषी ही अशी योजना आहे ज्या मार्फत ज्या केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या खतांसाठी म्हणा किंवा बियांसाठी ज्या सबसिडी दिल्या जातात किंवा मोफत जे धान्य आपण आदिवासी बांधवांना पोहोचवतो, त्यासाठी आपण पोलीस प्रशासन व कृषी विभाग या दोघांच्या कोलॅबोरेशन आपण प्रोजेक्ट कृषी हा कार्यक्रम राबवतो. सोबत आपण प्रोजेक्ट सशक्तीकरण म्हणजे प्रोजेक्ट सशक्तीकरण मध्ये त्या भागातील जे विकलांग सेक्शन असेल किंवा महिलांचं सेक्शन असेल यांच्यासाठी आपण एम्पॉवरमेंट म्हणून वेगवेगळे ट्रेनिंग आयोजित करतो. ज्याप्रमाणे नर्सिंग असेल, हॉस्पिटॅलिटी असेल किंवा ITI कोर्सेस असतील, त्यातून त्यांना आपण रोजगार देण्याचा प्रयत्न करतो. केंद्राच्या आणि राज्यांच्या योजना वेगवेगळ्या आहेत का एकच आहेत? सर, गडचिरोली जिल्ह्यामध्ये राबवताना आपण सर्वांच्या कोलॅबोरेशनच्या एकत्र योजना करून आपण प्रयत्न करतो. व्हेरी गुड. म्हणजे त्याचं ओव्हरलॅप होणार नाही आणि आदिवासी भागांमध्ये इलिटरेसी असलेलं कमी प्रमाण, त्यामुळे जर प्रत्येक स्कीमची वेगवेगळी कंबाईडिंग झाली तर त्यांना जास्त कन्फ्युजन होण्यापेक्षा आपण एकत्रित करून त्या योजना पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही आता नक्सल अफेक्टेड एरियामध्ये आहे, बरोबर? आम्हाला हे तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की तिथल्या पोलीस प्रशासनाच्या काय समस्या? सर, पोलीस प्रशासन म्हणजे तुम्ही काय फेस केलं ते आजपर्यंत? पायाभूत सुविधांचा अभाव, आरोग्य. असं समजावणीच्या सुरुवात सांगा किंवा पायाभूत सुविधा न सांगता आम्हाला ते डिकोड करून सांगा काय आपली. सर, पायाभूत सुविधांमध्ये राहण्यासाठी घरांची असलेली झोपडीमध्ये राहावं लागतं. सर, जे कर्मचारी वगैरे आहेत त्यांना झोपडीमध्ये राहावं लागतं. आरोग्याची समस्या, एखाद्या कुणाला जर सिव्हिअर आजार वगैरे झाला किंवा हार्ट अटॅक झाला तर तिथं लोकलला कुठेही म्हणजे PSC वगैरे एकदम कमी प्रमाण आहे आरोग्याचं. सोबत शिक्षणाचं प्रमाण, जे कर्मचारी असतील किंवा अधिकारी आहेत त्यांची जी मुलं वगैरे आहेत त्यांना तिथे शाळेमध्ये शिक्षण टाकण्यासाठी शिक्षणाची व्यवस्था नाहीये. सर, अच्छा, तुम्हाला आरोग्याची सोयी सुविधा मिळतात का पोलीस पर्सनलला? सोयीसुविधा भेटतात, पण तिथं डॉक्टरांची असलेली अब्सेंटी आणि PSCचं असलेलं म्हणजे PSCचं नसलेलं प्रेझेन्स, त्यामुळे आम्हाला सर तिथून साधारणतः 70 ते 80 किलोमीटर दूर जावं. तुम्हाला काय वाटतं आता गडचिरोली जिल्ह्याचे किती तालुके नक्सल अफेक्टेड असतील? सर, तसे 8 तालुके अफेक्टेड आहेत, पण धानोरा, त्याच्यानंतर कुरखेडा, त्याच्यानंतर गडचिरोली, त्याच्यानंतर आहेरी, त्यानंतर सिरोंचा, भामरागड, एटापल्ली. पेंढरी नाही सर? तो पेंढरी डिव्हिजन आहे. सर, अच्छा सर, तालुका नाही, तो डिव्हिजन. म्हणजे आपण पोलीस विभागाच्या सोयीसाठी आपण वेगवेगळे डिव्हिजन तयार केलेले आहेत, त्याच्यामध्ये पेंढरी डिव्हिजन. पण मला काय म्हणायचं होतं की याच्यामध्ये कुरखेडा वगैरे तो तर आता मेजर नाही, एकच. कुरखेड्यामध्ये काही भाग असे आहेत ज्याप्रमाणे कोरची बेल्ट असेल किंवा बेळगावचा काही बेल्ट असेल तर हे अफेक्टेड आहेत, नक्सल अफेक्टेड. जे महाराष्ट्र छत्तीसगड बॉर्डरला लागून आहेत ते बेल्ट सगळे अफेक्टेड आहेत. तुम्ही इंजिनिअरिंग केलं SGGS सारख्या कॉलेजमध्ये, एक तर ते ऑटोनॉमस कॉलेज आहे, माहिती आहे तुम्हाला? येस सर. आणि तिथून इंजिनिअरिंग केल्यावर तुम्ही नोकरी करणं अपेक्षित आहे ना, तुम्ही तर ते तुमचं क्षेत्रच बदललं, इंजिनियर टू ऑफिसर. सर, मी इंजिनिअरिंग केल्यानंतर नोकरीचा प्रयत्न केला, परंतु मला म्हणजे कमी पगारची नोकरी भेटत होती. मग त्यामुळे मला असं कुठेतरी वाटलं की माझ्या क्षमतांचे कुठेतरी खंडन होत आहे. माझ्या क्षमतांचा आणखी जर मी विस्तार करू शकतो तर जास्त आहे. त्यामुळे सर मी स्पर्धा परीक्षेकडे वळलो आणि स्पर्धा परीक्षेकडे अभ्यास चालू केला की पहिल्या प्रयत्नात सर माझं PSI म्हणून सिलेक्शन झालं. परंतु स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतानाच पोलीस म्हणजे क्लास 1 होण्याचं एक ध्येय ठेवलेलं होतं. त्यामुळं सध्या ज्या पदावर काम करतो मी त्या सॅटिस्फॅक्टरी काम करत असूनच इतर पदासाठी ट्राय करत असतो. एक तुम्ही पोलीस ऑफिसर आहे, आता आम्हाला हे सांगा की तुम्ही डिपार्टमेंटचे आहेत म्हणून आम्ही विचारतो, एखादा चांगला पोलीस ऑफिसर होण्यासाठी काय गुण आवश्यक आहेत असं वाटतं तुम्हाला? चांगला पोलीस ऑफिसर सर, कोणताही ऑफिसर होण्यासाठी आणि पोलीस ऑफिसर होण्यासाठी असे म्हणजे प्रामाणिकपणा असेल, एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा संवेदनशील दृष्टिकोन असेल किंवा काही करेज असेल, म्हणजे एखादं डिसिजन घेताना जे काही करेज लागतं आणि नेतृत्व क्षमता, या गोष्टींची गरज आहे. तुमच्यामध्ये तुमचं करेज डेमॉन्स्ट्रेट करणारी एखादी घटना तुमच्या करिअरमध्ये झाली का? हो सर, झाली. कोणती झाली? सर, 22 डिसेंबर 2022 मध्ये टेकामेका म्हणून म्हणजे एक लोकेशन आहे, तिथं टेकामेका फायरिंग झालेली आमची. साधारणतः 460च्या पार्टीज होत्या, एक डिस्ट्रिक्ट पोलीसची पार्टी आणि CRPF पोलीस फोर्स
या सर्वांमार्फत आम्हाला इनसेल मार्फत एक लोकेशन भेटलेलं. त्या लोकेशनसाठी आम्हाला वरिष्ठांच्या आदेशाने आम्ही ऑपरेशन प्लॅन नुसार तिथं हे झालो आणि त्यासमोर आम्हाला 4 नक्सल दिसलेले जे वेपन्स येत होते. मग आम्हाला दिसल्यावर त्यांनी फायर केला आणि त्यावेळेस आम्ही जो फायर केला ते माझ्या एक करेजचं उदाहरण म्हणून मी स्वतःला सांगतो. अच्छा, तुम्हाला भीती नाही वाटली तेव्हा? हो सर, वाटली सर. वाटली ना? हा सर. किती अंतर किती होतं सर? त्यांच्या आमच्या साधारणतः 40 ते 50 मीटरचा मॅक्झिमम असेल फक्त, मॅक्झिमम. पण तोपर्यंत तुमच्या लक्षात नाही आले की ते काही धोका आहे? सर आम्हाला पिन पॉईंट लोकेशन होतं, आम्ही फक्त कॉर्डन करून जात होतो. त्यांना ज्यावेळेस लक्षात आलं की त्यावेळेस त्यांनी फायर केला. ऍक्च्युअली जसं आमचं टार्गेट आणखी कमी डिस्टन्स कव्हर करायचं, म्हणजे 20 ते 30 मीटर पर्यंत, कारण जंगलामध्ये फायरिंग करताना 20 मीटरच्या वर गोळी ऑन टार्गेट नाही लागत सर जवळपास. कारण झाड वगैरे असल्यामुळे. मला काय म्हणायचं, तुमचं पहिलं टार्गेट काय असते? फायरिंग करणं का जिवंत पकडणं एखाद्या व्यक्तीला? सर पहिलं टार्गेट असतं की जे फोर्स मधील आहेत त्यांना कोणालाही काय होणार नाही याची काळजी घेतो. आणि दुसरं आहे की जर ते स्वतःला आत्मसमर्पण करत असतील आणि तर आम्ही त्यांना आत्मसमर्पण करण्याचा चान्स देतो. बरं जर त्यांनी स्वतःहून फायर केला तर आम्ही स्वतःच्या रक्षणासाठी मग फायर. तुम्ही थोड्या वेळाखाली शब्द वापरला C60, काय आहे? सर C60 एक गडचिरोली पोलीस दलातील एक कमांडोचा फोर्स तयार केलेला आहे 1990 मध्ये. त्यावेळेस 60 कमांडोचे जे युवा 60 कमांडो आहेत त्यांची एक फोर्स स्थापन करून नक्षलवादाचा सामना करण्यासाठी ती स्थापन करण्यात आली होती. पण काळानुसार आणि त्यामध्ये त्याची वाढलेली काम करण्याची क्षमता, त्यातून त्या फोर्समध्ये सध्या साधारणतः 300 ते 320 जवान आहे कार्यरत. बट ते स्पेशल फोर्स आहे? येस सर. आणि त्यांना सतत काम असते का दररोज का रेस्ट असते? सर साधारणतः 8 ते 10 दिवस ऑपरेशन राहतात, त्यानंतर 5 ते 6 दिवस गॅप राहतो. मला सांगा, ऑपरेशन आणि रस्ता ओपन करणं याचे अर्थ काय आहे? सर रोड ओपनिंग करताना आपण साधारणतः रस्त्याच्या एक 10 ते 20 मीटर बाजूने एल शेप मध्ये आपण पार्टी 20-20 मीटरवर काही जवान पॉइंट आउट करत जातो आणि रस्त्यावर काही ब्लास्टिंग वगैरे आहे की नाही ते आपण मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने चेक करत राहतो. आणि ऑपरेशन हे आपण पूर्णतः जंगलामध्ये करतो सर, सर्चिंग करत राहतो. किती दिवसाचं असतं तुमचं ऑपरेशन? सर ते डिपेंड्स अपॉन द सिच्युएशन, म्हणजे कधी 1 दिवसाचं राहतं, कधी 2 दिवस राहतं, कधी कधी मग 3 ते 4 दिवस पण. मग त्यावेळेस जेवणाची वगैरे व्यवस्था? सर सोबत कॅरी करतो सर रेशन, भात आणि सांबारसाठी जे साहित्य लागतं. तुम्हाला कधी असं वाटत नाही आपण एक इंजिनियर होतो, चांगला सोफिस्टिकेटेड जॉब लागला असता, इकडे एवढे धावपळ करण्यापेक्षा? सर कोणताही जॉब करताना काही चॅलेंजेस असतात, पण मला असं वाटतं की पोलीस प्रशासनामध्ये काम करताना त्यात विशेषतः गडचिरोलीमध्ये काम करतात जे चॅलेंजेसचा आपण सामना करतो आणि जे ग्राउंड रियालिटी बघतो त्यातून एक जॉब सॅटिस्फॅक्शन जे आपण शब्द बोलतो तो जास्त सूट होतो त्या काम करताना. त्यामुळे मी असा नाही विचार केला की मी दुसरीकडे असतोच तर काय केलं असतं, कारण मी सध्या जे जॉबमध्ये काम करतो तो जॉब एकदम सॅटिस्फॅक्टरी काम करतो असं मला वाटतं. पण अभ्यास करायला वेळ मिळतो तुम्हाला? हो सर. कसं काय? सर ऑपरेशन झाल्यानंतर साधारणतः 1 ते 2 दिवस परत गॅप राहतो, त्यामुळे त्या गॅपमध्ये अभ्यासाला वेळ लागतो. किती आलाय स्कोर तुमचा आता? सर 459.75. एवढा चांगला स्कोर आला तिथं जॉब करून, म्हणजे अप्रिशिएट करायला पाहिजे तुम्हाला. घरी कोण कोण असतो तुमच्या? सर आई वडील, भाऊ आणि वहिनी. वडील काय करतात? सर शेती. अच्छा, मूळचे कुठले म्हणले तुम्ही? सर केशीगाव, तालुका जिल्हा धाराशिव. अच्छा, आता तुम्ही एक धाराशिवचा उल्लेख केला म्हणून एक आम्ही तुम्हाला प्रश्न विचार. आता धाराशिवचं नाव बदललं बरोबर, या नावाची पार्श्वभूमी काय आहे? सर धाराशिव नावाची पार्श्वभूमी धारासूर नावाचा एक असुर होता तिथे आणि त्या धारासूर मर्दानी नावाच्या देवीने त्याचा वध केला, त्यावरून असं आख्यायिका सांगितलं जाते की त्यावरून धाराशिव हे नाव पडलं. पण आता बघा, हे तर मायथॉलॉजी आहे बरोबर. अशा याच्यावर आपण मला हे सांगा की भारतात सध्या काही आता शहरांची वगैरे नावं बदलण्याचा ट्रेंड चालू आहे, एक अधिकारी म्हणून तुम्ही या प्रक्रियेकडे कसं पाहता? सर नाव बदलण्यामध्ये सरकारने जनसमुदायाचा विचार केला ही चांगली गोष्ट आहे, परंतु नाव बदलण्यापेक्षा जर त्यातल्या विकासात्मक बाबीवर लक्ष दिला तर जास्त सोयीस्कर आहे. आणि तसेच नामांतर करण्यामध्ये जो काही प्रशासकीय अडचणी येतात, खर्च लागतो, तो खर्च जर डेव्हलपमेंटसाठी वापरला गेला तर तो जास्त उचित राहायचा. अच्छा, एक शेवटचा प्रश्न, तुमचा पहिला प्रेफरन्स आहे डिवाइस बी,
का बरं आम्ही तुम्हाला डीवायएसपी करावं? सर, मी पोलीस प्रशासनामध्ये सध्या ऑलरेडी कार्यरत आहे आणि माझा जो काही पोलीस प्रशासनाचा अनुभव आहे आणि जर मला असं वाटतं की जर मी डीवायएसपी म्हणून पोलीस प्रशासनात आणखी व्यापक स्तरावर कार्यरत राहिलो तर ते जास्त प्रमाणामध्ये मी माझ्या पदाला वाव देण्याचा म्हणजे न्याय देण्याचा मी प्रयत्न करेन असं मला वाटतं. ठीक आहे, या तुम्ही. थँक्यू सर.